नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुणे शहरात पुढील 2 दिवसांमध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस नोंदवलं जाईल, तर त्यानंतर मेच्या सुरुवातीला बुधवारी 42 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढेल. त्यानंतर 2 मे ते 4 मे दरम्यान आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असल्याने कमाल तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली. पुणे शहरात यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 41 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदलं गेलं असून अवघ्या 10 दिवसांमध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस पडल्याने कमाल तापमान हे 37.8 अंश सेल्सिअस पर्यंत कमी झालं होतं. त्यानंतर पुन्हा कमाल तापमानाचा पारा वाढून 40 अंश सेल्सिअसच्या वर उसळी मारली. तर मागील 5 दिवसात कसा वाढला पुण्यातील कमाल तापमानाचा पारा हा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पुण्यात 24 एप्रिलला 38.5 अंश सेल्सिअस तापमान होतं, तर 25 एप्रिलला 39.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. 26 एप्रिलला 40.3 अंश सेल्सिअस इतकं पुण्याचं तापमान होतं, तर 27 एप्रिलला 39.9 अंश सेल्सिअस इतकं तापमान पुण्यात होतं. 28 एप्रिलला पुण्याचं तापमान हे 41.3 अंश सेल्सिअस इतकं होतं. उन्हाच्या चटक्यांनी रविवारी बहुतांश भाग हा होरपळला असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाच्या पाऱ्याने 40च्या वर उसळी मारली. राज्यात सर्वाधिक तापमान सोलापूर येथे 43.7 अंशावर गेल्याचं नोंदवलं गेलं. राज्याच्या कोकण भागात उष्णतेची लाट आहे, त्यामुळे तेथे उष्णतेचा इशारा देण्यात आला असून त्याच वेळी विदर्भात मात्र वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय. उत्तर मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात मात्र सामान्य हवामान राहील असंही खात्याने स्पष्ट केलंय. तर उन्हाच्या चटक्यांनी कोकण मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग होरपळत आहे, ज्यामुळे आरोग्य खात्याने उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पूर्व विदर्भापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते उत्तर केरळपर्यंत हवेची कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होते. त्यामुळे सोमवारी विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय. तर आता प्रमुख शहरांमधील कमाल तापमान हे किती आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सोलापूरचं तापमान हे 43.7 अंश सेल्सिअस आहे, तर परभणीचं तापमान हे 42.8 अंश सेल्सिअस, नांदेडचं तापमान हे 42.4 अंश सेल्सिअस, तर जळगावचं तापमान हे 42.2 अंश सेल्सिअस, नाशिकचं तापमान हे 42.2 अंश सेल्सिअस आहे, तर चंद्रपूरचं तापमान हे 41.8 अंश सेल्सिअस, वाशिमचं तापमान हे 41.8 अंश सेल्सिअस आहे, तर यवतमाळचं तापमान हे 41.5 अंश सेल्सिअस आहे, अकोल्याचं तापमान हे 41.3 अंश सेल्सिअस आहे, तर पुण्याचं तापमान हे 41.3 अंश सेल्सिअस आहे. छत्रपती संभाजीनगरचं तापमान हे 40.7 अंश सेल्सिअस आहे, तर ब्रह्मपुरीचं तापमान हे 40.2 अंश सेल्सिअस. तर आता सततच्या या वाढत चाललेल्या चटक्यांची कारणं ही काय असावीत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. प्रति चक्रवातामुळे गुजरातवरून गरम वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. कोकणात त्याचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतोय. तसंच पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या कमाल तापमानात त्यामुळे वाढ झाली आहे. पुण्यात फारसा पाऊस पडला नसल्याने माती कोरडी आहे, त्यामुळे जमिनीकडून उष्णता मोठ्या प्रमाणात शोषून घेतली जाते, तसंच त्यातून परावर्तित होत आहे. प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याच्या असलेल्या एल निनो या घटकामुळेही यंदा उन्हाळ्याची तीव्रता ही वाढली आहे. त्याचाही परिणाम पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये होत असल्याचं दिसत आहे. तर अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये.
कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. तर काय कामच करत नाही, काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. असं Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.